आणि इतकी गर्दी आहे पुण्यात, इतकं ऊन आहे भयंकर नाही का. 2 मिनिटं गाडी जरी पार्किंगला लावली ना तरी सुद्धा एवढं असं म्हणजे परत त्या सीटवर जाऊन बसून नाही वाटत, एवढं एवढं ऊन आहे. आणि बाकी काय नाही, मग जाऊया. मॉर्निंग मित्रांनो, शुभ सकाळ, जय जय रामकृष्ण हरी. परत आलाय तुमचा भाऊ. स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन ब्लॉग मध्ये. आणि परत तेच सुरुवात, तेच रुटीन, सगळं तेच फॉलो करतोय. काय तुम्ही पण बोर झाला असं ना, रोज उठून तिकडे जातोय त्या ग्राउंडला, तिकडे ड्युटीला जातोय, दुसरं काय करतच नाही. काय करणार आहे आता. हा काय म्हणते बघा, कॅमेरात घेतोय देवाला. वातावरण बघू शकता सकाळचं नाही का. मित्रांनो आज जरा लेट झाले आणि चालू करायचं आहे वर्कआउट. देवाने ते चालू केलंय, मला पण करायचंय आता. भारी वाटतं यार सगळं सकाळी नाही का ग्राउंडवर यायला. समोर असं पोरं एक्सरसाइज करतात ते सगळे. पुढे टीचर लोक पण आहे कॉलेजचे नाही का, वाड्या कॉलेजचे, ते पण फिरायला येतात ते. आणि आज काहीतरी वेगळं वाटतं यार. आणि ते मला बोलायचं होतं, ते समय रायना कोण आहे तो, काय भाई त्याचं काय एवढं ट्रेंड फॉलो करतात लोक. ते म्हणते फॅमिलीसाठी टाइम द्या, ह्यासाठी टाइम द्या. म्हणजे तुम्हाला तेव्हा रिअलाइज झालं का कोणतरी सांगितल्यावर. स्टुडंट आहे आणि यांचं फिजिकल एक्झामिनेशन चालू आहे. 1 राऊंड मारला फक्त त्यांनी, तो पण चालत झालं त्यांचं फिजिकल एक्झामिनेशन. चांगला कसून घ्यायला पाहिजे होतं यांच्याकडून, 4-5 राऊंड मारून घ्यायला पाहिजे होतं. चला आपली रनिंग वगैरे झाली, एक्सरसाइज वगैरे झालं आणि आता चाललोय रूमवर. आज नाईट आहे, नाईट नंतर जायचं आहे. नाईट नंतर नाही, सकाळी जायचं आहे कुठंतरी, कारण संडेला आपल्याला जायचं आहे एका फंक्शनला. त्यामुळे शर्ट वगैरे बघू. पोरं क्रिकेट वगैरे घ्यायचं ते मागं, पण आता खेळू शकत नाही कारण बाहेर जायचं आहे. टाईम नाही रे, जॉब लागल्यावर टाईम नाही भेटत. थांब ना जरा, काहीतरी बोलतोय ना मी महत्वाचं. नो शिव्या बॉयज. देवा भाऊ देवासारखं बोला जरा. काय मग जाऊया. हां विदाऊट माईक आहे आज, माईक नाही लावलेला. माईक माझ्या हातात आहे, बघू शकता. सगळे पोरं आपल्या तोंडाला बघतात ते, पण बघू दे काय त्यांना माहीत असेल, ब्लॉगर वगैरे असेल, त्या सगळ्यांना ऑलमोस्ट माहीत झाले. कॅमेरा चालू केला म्हणजे काही ना काहीतरी कुठाने करीत असणार आहे. डिटॉक्स वॉटर बनवायचं चालू आहे साहेबांचं. डिटॉक्स हॉटस्पॉट चालू कर, नाही ते जाईल सगळं. शांत बस ना, डिटॉक्स वॉटर बनवायचं काम चालू आहे, व्हिडिओ चालू आहे. चांगलं बोल काय आले. आणि ना विनोद खाली झोपलाय, हे बघू शकता तुम्ही. विनोद बोल ना भाई, काहीतरी नाराज आहे का आमच्यावर. साहेब डिटॉक्स वॉटर बनवते. साहेबांनी काकडी टाकली पाण्यात आता आहे ना. ठीक आहे साहेब, एवढं मोठं बीट टाकते ते. आता चालू आहे काहीतरी नाही का, थोडा ग्लो आणायचा आहे फेसवर. शिव्या नका देऊ साहेब, शिव्या नका देऊ तुम्ही राव. अख्खं बीटच आतमध्ये पडलं, कांडच होतं पण नुसतं कांडच. जाऊ दे एकदा डिटॉक्स सगळं. काढत हात घालून आता कचक्यात मग. काय होते त्याला. डबल डिटॉक्स होईल ना. आता तुझी आली काय होते साहेब. जमाना आज काहीतरी, जमाना काहीतरी आज. आज फर्स्ट नाईट होती, त्याच्यामुळे म्हटलं थोडं बाहेरचे कामं वगैरे करून घ्यावं, त्याच्यामुळे चाललोय बाहेर आता. चल जाऊया. मित्रांनो तर आलोय आता जेम रोडला आणि जायचं आहे, कारण वरती म्हणले थोडं हे घ्यावं नाही का कॅमेऱ्यात. तर ऑरेंज कलर आतमध्ये सनलाईट थ्रू ना, ते बघा आता कसं डिफरंट वाटतंय. म्हणलं थोडं शूट घ्यावं त्याच्यात, चांगलं वाटत होतं जरा नाही का. जाऊ आता, पहिल्यांदा शर्ट वगैरे घ्यायचं आहे जरा. नंतर आता एवढं उन्हाचं कुठं फिरावं तेच कळत नाही. तर ते रूममध्ये बसून राहणं पण मला ते काही पटत नव्हतं, त्याच्यामुळे म्हटलं कुठेतरी बाहेर जाऊ. चला खूप
खूप दिवसानंतर आहे ना जेम रोडला जेम पार्क म्हणून गुरु म्हणून हॉटेल आहे, तर तिकडे आलो होतो. आणि जेम पार्कच्या बाजूला गुरु गुरु हॉटेल म्हणून आहे, कारण कॉलेज टायमिंग पासून मी नाही इथे येत असतो आणि इकडे येण्याचा काय कधी योगच नाही आला. मग म्हटलं आज जरा बाहेर आलतो, तर म्हटलं दुपारचं जेवण इकडेच करू. आणि जेवणात ते काय आता ते रोट्या वगैरे खायचा कंटाळा आलाय, त्याच्यामुळे म्हणलं मिसळ पावरच ताव मारावा. तर बघू आता, खूप दिवसांनी आलो, कशी टेस्ट लागते त्या मिसळची. चला बघू. तर मित्रांनो, मिसळ आलेली आहे, तुम्ही बघू शकता. पावजोडी तर्री, शेव, कांदा आणि लिंबू. चला, चांगला ताव मारू आणि सोबत ताक पण आहे. जेवण वगैरे झालंय, जेवण नाही म्हणतात, हा जेवणच म्हणा, दुपारचाच टाइम झालाय. आणि आता चाललोय शर्ट घ्यायला, अजून काहीतरी करू शॉपिंग, नाही का. चला. मित्रांनो, शॉपिंग वगैरे काही झाली नाही, इतक्या वेळ हिंडत बसलो, पण काहीच पटलं नाही, नाही का. शेवटी एक व्हाईट शर्ट घ्यायचा होता, तो व्हाईट शर्ट घेतला आणि आता चाललोय रूमवर. त्याच्या आधी म्हणलं जरा इथली रोहितची थिक कोल्ड कॉफी पिऊन जावा, कारण फेमस आहे पुण्यात. तर आलोय ती प्यायला, ती पिऊ आणि मग जाऊया. आणि इतकी गर्दी आहे पुण्यात, इतकं ऊन आहे भयंकर, नाही का. 2 मिनिटं गाडी जरी पार्किंगला लावली ना, तरी सुद्धा एवढं असं म्हणजे परत त्या सीटवर जाऊन बसून नाही वाटत, एवढं एवढं ऊन आहे. आणि बाकी काय नाही, मग जाऊया. मला आहे ना कळत नाही कपड्यांच्या प्राइस एवढा कधी वाढले ते, कारण नॉर्मल कुर्ता वगैरे जरी घ्यायला गेलं तरी 2-2,500 रुपये किंमत आहे, 3,000. आणि एवढी भयानक परिस्थिती झाली, काय काय ड्रेसवर तर माझे ना डायरेक्ट माझे पेमेंटचे म्हणजे माझे पेमेंट लावलं होतं डायरेक्ट असं प्राईस टॅग. बघून एवढं वाईट वाटलं की पैशाची किती गरज आहे आयुष्यात. तर चला, बोलायचं होतं, घाम येतोय मोकार, बोलू पण नाही वाटत, काही शूट पण करू नाही वाटत, एवढं पुढे भयंकर गरमी आहे पुण्यात. त्याऐवजी लस्सी घेतली होती आणि आता लस्सी वगैरे पिऊन झाली आहे. आता निघू घरी, कारण एवढं भयंकर ऊन आहे पुण्यात, त्याच्यामुळं नको आता बाहेर हिंडायला. जाऊया, बाय. केलं स्टार्ट. मित्रांनो, आलोय आता ABC चौकात, गाडी वगैरे पार्क करू आणि जरा म्हटलं अभ्यासाकडे लक्ष देऊ, नाही का. त्यामुळे पुस्तक घ्यायला आलोय जरा. मित्रांनो, शॉपिंग वगैरे झालेली आहे आणि आपल्याला बाहेर जायचं होतं, पण ते प्लॅन कॅन्सल केलाय, फिरायला जायचं थोडा, कारण नाईट ड्युटीला जायचंय परत, त्याच्यामुळं नको म्हटलं. कारण फर्स्ट नाईट आहे, बिझी वगैरे गेली तर लई हेल्थ इश्यू होतात, नाही का नंतर. त्याच्यामुळे थोडा आराम करू, रूमवर जाऊन म्हटलं. तर चाललंय मनपाच्या मेट्रो स्टेशनला आहे, जाऊया मग वरती आणि मग डायरेक्ट रूमवर. कॅमेरा दाखवला, मी पण माझा कॅमेरा दाखवला. सोपं आहे का, मी पण तुमच्या नजर ठेवून ये, मी काय करताय काय नाही. चेष्टा केली हो, चेष्टा. आणि मेट्रो पण आली यार, एकदम भारी टायमिंग आहे, मस्त टायमिंग आहे, त्याच्यापेक्षा सुख काय शकतं अजून. मित्रांनो, आलोय आता हॉस्टेल जवळच आहे, म्हणजे आता पोहोचूच. तर काय नाही, आता जाऊन झोपणार आहे, हातपाय वगैरे तोंड धुवून, डायरेक्ट संध्याकाळी उठायचं नाईट ड्युटीला. चला जाऊया. मित्रांनो, 7 वाजले, आंघोळ वगैरे केली आणि फ्रेश झालो ड्युटीला जायला, कारण नाईट ड्युटी आहे. आणि तो आरसा तुटला होता माहिती ना मागचा एक, तर आज सकाळी भांडून त्या मॅडम सोबत आम्ही ना एक मिरर मागवला. तर हे बघा, बघू शकता तुम्ही, एवढा मोठा मिरर आला हा. आता याला इकडे कसं काय फिट करायचा, तर म्हटलं याला इथेच राहू द्या मग. ठीक आहे ना भैया, तिथं इकडे इग्नोर करा, खाली कचरा वगैरे असतो बॉयज रूम मध्ये थोडा, पण असं मिरर आहे. ठीक आहे, चला. मिरर नसला तरी काय फरक पडणार आहे तेव्हा. पण पाहिजे एक आरसा, दिसतं त्याच्यात काहीतरी, नाही का, ग्रोथ, डिसिप्लिन. चला, लय झालं ज्ञान, जाऊया आता ड्युटीला, नाही का, नाईट ड्युटी आहे.
कशी जाते काय माहिती आज. बाय, जेवण करून जाऊ. आलेलो आहे आणि आता 11 वाजलेत, जेवायचं टायमिंग चालू आहे. बघा मोहिनी कशी खाते करम करम काकड्या. कॅमेऱ्यात यायला काल असते तुम्हाला तेच कळत नाही.